हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे बुधवार आणि आज आहे पौर्णिमा. आणि इकडं आपलं गावचं यात्रा आहे म्हणून आपलं चाललेलं आहे. इकडं सकाळचं देवपूजा झालेला आहे बघा. आणि आज नैवेद्यासाठी काय काय बनवणार आहे आणि चला दाखवतो तुम्हाला. झालेलं आहे मेथीची भाजी बघा. मेथीची भाजी करून झालेलं आहे. आणि इकडं गॅसवर आहे वांग्याची भाजी. आणि आता अजून भाकरी, चपाती आणि कडबू सगळं करायचं आहे. चाललंय आपलं आता नैवेद्यासाठी स्वयंपाक करायचं. आणि इकडं बघा पसारा. आणि इकडे बाहेर पण काय चाललंय, आमच्या ताई चूल पेटवायला लागल्यात बघा. इकडं काम चाललेलं आहे. ताई धुणं भांडी करायला लागल्यात. लाईट आलेला आहे, पाणी पण सुरू आहे. दादा गेलेत आज कोंबड्यासनी धान्य टाकायला. मी आणि ताई गेलो नाही तर स्वयंपाकमध्ये मी अडकलोय. आणि धुणं भांडी ताई करायला लागल्यात. दादा गेल्यात आणि आशिष दादा, सृष्टी आणि ताई बघा कपडे धुवायला लागल्यात. आणि आम्ही दोघे इकडं स्वयंपाक करायला लागलोय. ताई इकडे चूल पेटवायला लागल्या. हाय म्हणा. हाय. हां 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 पेटवा पेटवा. आतलं सगळं आवरून इकडं बाहेर ताई आणि मी काय करायला लागलो बघा. ताई इकडं कडबू तयार करून ठेवायला लागल्यात, अजून तळायचं आहे ते. आणि मी तसंच चपात्या करायला लागलो. ताई चूल पेटवून झाल्यानंतर डाळ आणि गूळ मिक्स करून ते पुरण करून घेतल्यात. मग ते झाल्यानंतर भाकरी करून घेतल्यात त्यांनी. मी त्यावर भाजी, आमटी आतलं सगळं आवरलं. आणि 2 नंबरचे ताई सगळं बाहेरचं सगळं आवरलं. धुणं भांडी, पाणी भरून घ्यायचं ते सगळं आवरून. आणि स्वयंपाकात बघा चपाती, भाकरी झालेलं आहे. चाललं आता होत आलेलं आहे. आणि आता हरभऱ्याची भाजी बघा आणलेलं आहे, थोडंसं आहे. आज पहिल्यांदाच हरभऱ्याची भाजी बनवायला लागलो आहे, म्हणजे पहिला तोडा आहे. इकडं भाजी पण बनवून झालं माझं. आणि इकडं ताई इकडं तळा लागल्यात. चपाती करून झालं होतं, मग त्याने इकडं तळा लागल्यात. झालं आता स्वयंपाक सगळं आवरलं आहे. सगळं आता बांधून घ्यायचं आहे. चला तुम्हाला आम्ही काय काय बनवलेलं आहे ते सगळं तुम्हाला दाखवतो. इकडे बघा कडबू बनवलेलं आहे. आणि भाकरी, चपाती हे सगळं तिकडे घेऊन जायचं आहे यात्रेला. वांग्याची भाजी, मेथीची भाजी आणि इकडं हरभऱ्याची भाजी. आणि आता आहे आमटी. हे सर्व आता बांधून घ्यायचं आहे सगळं. आम्ही सगळ्यांनी चाललो आहे म्हटल्यावर आपलं दुपारचं जेवण तिकडेच मंदिराचं करायचं म्हणून सगळं इकडं बांधून घ्यायला लागलो आहे आम्ही. आणि घरातलं पूजा सगळं आवरून तिकडंच पूजेला पण नैवेद्य, म्हणजे घरातल्या देवाला पण नैवेद्य दाखवायचं होतं. इकडं बघा देवासमोर नैवेद्य काढलेलं आहे मी. सगळं मी काय काय केलं होतं ते सगळं नैवेद्य दाखवलं. त्यावरून आम्ही चाललेलो आहे. सगळेजण आवरलेलं आहे बघा. आम्ही ताई आणि मी सेम साडी नेसलेलं आहे. मी यात्रेसाठी तयार झालेलो आहे. हा आम्ही साडी नेसलेलं आहे बघा, सेम. आणि इकडं आमचं आशिष बसलंय, त्याला सर्दी आलंय, बरं वाटणं झालंय. आणि इकडं आपलं ताई बघा, त्यांनी पण आवरल्यात. चला आता आम्ही चाललो यात्रेला. चला तो मी बी चला यात्रेला चाललेलो आहे. बघा आशिष आणि सृष्टी एकसारखं ड्रेस घातलेला आहे. इकडं चालत चाललेलो आहे आम्ही. आज आपल्याकडं बस बंद आहे, स्ट्राईक आहे. काल होतं अथणीला, आज आहे विजापूरला. म्हणून आम्ही चाललोय आता चालत यात्रेला. मिळेल त्या गाडीत बसायचं आणि जायचं. या लवकर. हा जवळ आहे बघ, या जवळ घेतो. इकडं मधला रस्ता आहे, रानात आहे. चाललोय बघा आम्ही. चला इकडं आवरून आम्ही आलो होतो. आणि पाठीमागं राहिलेली पोरं आणि दादा त्यांनी पण राहिलं. आणि आम्ही बघा टेम्पोमध्ये बसलेलं आहे. गाडीवर गेलेत दादा आणि अशी सृष्टी, त्यांनी गाडीवर गेलेत. बस स्ट्राईक आहे आता 2-3 दिवस आले. इकडं कर्नाटकमध्ये स्ट्राईक झालेलं आहे, त्यामुळं बसच नाही आहे. काल परवा होतं अथणीला आणि तिथं पण बस नव्हता. आज आहे विजापूरला स्ट्राईक आहे. आणि यात्रेला आम्ही पोचलेलो होतो, मी आणि ताई. आम्ही सगळेजण इकडं झालो. आणि
नंतर 2-3 टायमिंग झालं, 2 झालं तेव्हा आम्ही सगळेजण भेट झालं. मी आणि ताई चाललो होतो, मी तसंच व्हिडिओ शूट केलेला आहे. इकडं बघा, इकडं यात्रेत आम्ही आलो होतो, ताई आणि मी, 2 नंबर ताई आणि मी आलो होतो. आणि नंतर दादा, आशिष, पोर अजून कोण आलेलं नव्हतं. तोपर्यंत मी सगळीकडचं व्हिडिओ शूट केलेला आहे. बघा, पूर्ण खूप मोठं यात्रा होती. हे गावचं यात्रा म्हणजे तेलसंग आहे, इथंच जवळ गावच आहे. खूप तिथनं विजापूर, रातनी सगळीकडचं माणसं येतात इकडं. काही मंदिर आहे इकडं. आम्ही इथं उभारलेलो होतो, तोपर्यंत मी सगळीकडचं व्हिडिओ शूट केलेला आहे. खूप मोठं यात्रा होतं ही. गेल्या वर्षीचं पण मी व्हिडिओ टाकलेलाच आहे. गेल्या वर्षी आम्ही ह्या यात्रेला वर्ष झालं इथं, म्हणजे शेतात येऊन. इकडं एक जग पण येत होतं, पालखी आणि जग. इथं देवीला भेट घ्यायला. कुठलं गावचं आहे मला माहीत नव्हतं. बघा, हे देऊळ असं प्रदर्शन घालूनच चाललं होतं. एक पाठीमागे एक पालखी पण आहे आणि मोठं जग पण आहे. आणि हे यात्रा झाल्यानंतरच, हे पहिलं यात्रा हे झाल्यानंतरच कोटनूरचा यात्रा असते अमावस्याला, पुढच्या अमावस्याला. आणि इकडं ताई तेन आलं होतं. आम्ही नारळ आणि नैवेद्य सगळं घेतलं आणि इकडं दर्शन घ्यायला चाललेलं आहे. बघा, आणि परडी तेन भरत होते तिथं. आम्ही पण परडी भरायचं आहे. पहिले इथलं दर्शन घ्यायचं, दर्शन घेऊन झाल्यानंतर मग परडी तेन भरायचं म्हणून इकडं आम्ही पाळीला उभारलेलं आहे. हे आहे मंदिर. आत देवीची मूर्ती आहे. काय खूप गर्दी होतं. 2 लाईन केले होते, एक पुरुषांचं आणि एक बायकांचं. आणि इकडं बघा, भंडारा उधळायचं असं सगळं खूप छान. म्हणजे बघा, आमची ताई भंडारा, कुंकू आणि फुलं सगळं मिक्स केलेलं होतं. ते सगळेजण उधळायला लागल्यात. मी पण घेतलं. आणि आता बघा खाली कसं पडलेलं आहे. आणि आता देऊळ प्रदर्शन घालायचं होतं. आम्ही सगळेजण प्रदर्शन घालायला लागलो. बघा, दर्शन घेतलं, पाळीला उभारलेलं होतं आम्ही तिथं. खूप गर्दी होती. व्हिडिओ काढायला मला तसं जमलंच नव्हतं खरं. मी कसं तर मी व्हिडिओ शूट केलेला आहे. खूप गर्दी होती. बघा ही गर्दी कसं आहे. तिथून दर्शन घेतलं आम्ही. नारळ त्याने इथं वाढत होती ताई ते. आम्ही तिथं एका ठिकाणी जागा केली होती, म्हणजे परडी भरायला. आणि माणसं इथं नैवेद्य घेऊन येतात. मग तसेच आम्ही परडी भरायचं होतं इथं. सगळेजण बघा, इथं आजूबाजूला सगळेजण परडी भरून तिथं जेवायला बसले होते. आम्ही पण सगळे जेवण घेतलेलं होतं. ते घेतलेलं प्रसाद आम्ही देवाला नैवेद्य दिलं, त्यातलंच काय जेवण केलं होतं ते सगळं. आणि इथं परडी भरायला पण बघा, इथं परडी भरणारे खूप माणसे होती. आम्ही तिथं बसलेलो होतो. तिथंच एक म्हणजे होती बाई होती, तिला म्हटलं परडी भरायचं म्हटल्यावर ते परडी घेऊन आलेत. मग सगळी परडीमध्ये बघा, एक भाकरी, एक चपाती, नैवेद्य, भाजी केलेलं. आम्ही काय केलं होतं ते पण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे. ते सगळं असं नैवेद्य ठेवायला लागलो एक परडीमध्ये. इकडं 5 परडी आहेत.
कढी भरून झाल्यानंतर इकडं आम्ही पण जेवायला बसलेलो आहे. मग आशिष, दादा, मी, ताई आणि सृष्टी ते बसलेलं आहे. आणि आजूबाजूची पण तसंच कढी भरून देतात, सगळेजण जेवायला बसले होते. तिथे एक म्हणजे 2 ठिकाणी जागाच केलेला आहे. आलेले सगळेजण तिथं बसून जेवायला. मी पण सगळं घेतलं होतं. जेवण झाल्यानंतर आता घरी निघालेलं आहे. आणि याकडे पण काय घ्यायचं आहे घ्या म्हटले. आता देवदर्शन सगळं झालं, प्रसाद दिलं, कढी भरून झालं. तर संध्याकाळी 4 वाजले. मला खूप वेळ झाला. तसंच आता आम्ही घरला चाललो होतो. जाता जाता आम्ही काय घ्यायचं म्हटलं, काय घेतलं, क्लिपा, बांगड्या घेऊन आता इकडं चाललेलं आहे. आणि आम्ही बसणार होतो झोपाळ. बघा इकडं मोठं मोठं झोपाळ आलेलं होतं. ब्रेक डॅन्स आणि जम्पिंग जपांग्स, लहान मुलांचं सगळं आलं होतं. आणि आम्ही म्हटलं कशात तर बसायचं म्हणून मी आणि दादा पोरं आलो. ताई ते नको म्हटलेत. आम्ही बसायला तिकीट काढलं. ब्रेक डॅन्स बघा इकडं 80 रुपयाला तिकीट होतं. ती म्हटलं आम्ही 3 जण बसूया म्हणून आलो. आम्ही इकडं बसलेलं आहे, अजून चालू झालेलं नाही आहे. आणि मी तर एकटीच बसलेलो आहे. मी तर घाबरलो होतो. एकटीच बसलेलं आहे. 3 जण एकत्र बसायला नको म्हटले. 2 म्हणजे दोघं बसा म्हटले. म्हटलं ना माझ्या संग कोण नव्हतं, मी तर एकटीच बसलं. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. बाय बाय. आता घरी चाललो आहे.